नमस्कार मंडळी, श्राव्यस फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गच्चीवर आमचं छोटंसं गार्डन आहे त्याविषयी. तर हे आहे जास्वंदाचं फूल, ऑरेंज कलरचे जास्वंद आहे. आणि हा आहे कढीपत्ता. बघू शकता किती छान वाटलं आहे आमच्या गच्चीवर कढीपत्त्याचं झाड. आणि हे आहे गोकर्णाचं झाड, व्हाईट गोकर्ण आहे हा. हा आहे मोगरा, हा गावरान मोगरा आहे. बघू शकता पानं किती छान आहेत त्याचे. हे एक गुलाबाचं फूल आहे, जे पिंक लाईट पिंक गुलाब असतं ना ते. हे व्हाईट गुलाबाचं आहे. हे आहे कोरपड. हे पण गुलाब बघू शकता किती छान आहे. सध्या 2 फुलं आहेत, एक कळी आहे आणि यातून थोडासा डार्क शेड आहे, पिंकमध्ये ऑरेंज आहे. हे येल्लो आहे. हे गुलाब आहे ना, बघू शकता किती युनिक कलर आहे, खूप छान दिसतं. अजून हे एक आहे, याला खूप पाकळ्या आहेत. आणि हे लाल जास्वंद आहे, आपलं जे गणेशजींना प्रिय असतं ते. हे तुळस. आणि हे आहे ब्रह्मकमळ. अजून तर फुल नाही आलेलं, पण छान वाढी लागले. आणि हे आहे स्वामींना प्रिय असणारं सोनचाफा. अजून याला पण फुल नाही आलेले, पण वाट बघतोय आम्ही. याला काय करावं लागेल जेणे की फुलं लवकर येतील, प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा आहे हायब्रिड मोगरा, जो मोठं फुल असतं ना मोगऱ्यातलं, तो आहे. हे आहे शोची झाड आहेत. श्राव्या, श्राव्या से हाय, से हाय. अशी आहे आमच्या गच्चीवरची झाडांची बाग. अजून एक आहे, याला जे म्हणतात ना अक्कर करा, हे आपण फुलं खातो. हे जे फूल आहे ना, हे जे फूल आहे खोकल्यासाठी खूप आवश्यक असतं. खोकला जेव्हा लागतो ना, तेव्हा हे वाळलेलं फूल खायचं आणि मग लवकर पाणी नाही प्यायचं. बघा श्राव्या कशी तोडते. आणि यातच आहे पुदिना पण आहे. आणि हे ओव्याचं झाड आहे, याचे भजे खूप छान लागतात. हा आहे गवती चहा. सध्या सुकल्यासारखा झाला आहे का काय माहिती, काय कमी पडते त्याला. असा वाढलाय, छान आलाय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.